कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करताय तुम्ही? सोडा माझा हात. हरीश सर सोडा सोडा म्हणलं ना. काय चालवले तुम्ही? आणि मला वडत इथं कशा पायी आणलं? मला मारुती मामांना अजून त्रास द्यायचा नाहीये। मी ना तुला एक रिक्वेस्ट करतोय, उद्या तू तुझं तोंड बंद ठेवायचं। आधीच तुझ्या मूर्खपणामुळे ना तू खूप गोष्टी बिघडवल्यास आणि त्यांना तुला कळत नाहीयेत। जगाला शहाणं करायचा जो तू ठेका घेतलायस ना, तो बंद कर आता। किर्लोस्कर कुटुंबाच्या खासगी गोष्टींमध्ये तुझी ढवळाढवळ का ग? कोण आहेस तू त्यांची? मोलकरीणच ना? हा पारू, मी तुला वॉर्निंग देतोय हा। उद्या तू दिशा सोबत कोण कोण सामील होतं याबद्दल कोणाला काहीच सांगणार नाहीयेस। वेळ आहे तोवर सावध हो। या सगळ्या भानगडीतून ना तुझा पाय मागे घे। हरीश सर, हे समजत तुम्ही मला कशा पायी सांगताय? तुम्ही आधी असे अजिबात नव्हता, मग आता काय झालंय तुम्हाला? ते महत्वाचं नाहीये। हळू बोला। ते महत्वाचं नाहीये पारू। महत्वाचं फक्त एकच गोष्ट आहे, तुला जरी तू खूप हुशार वाटत असली ना तरी शत्रू तुझ्यापेक्षा लाख पटीने हुशार आहे। अगं इथे झाडावरचं एक पान जरी हल्लं ना तरी त्या दिशाला कळतं तिथे। दिशा मॅडमना कळतं? एक मिनिट, दिशा मॅडमना कळतं हे तुम्हाला कसं काय माहिती? म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर असता, तुम्ही भेटता त्यांना, तुम्ही सुद्धा सामील आहात ना दिशा मॅडम सोबत? हरीश सर, आज मी अनुष्का मॅडमना आणि दिशा मॅडमना एकत्र बघितले आणि मला खात्री आहे अनुष्का मॅडम दिशा मॅडम सोबत सामील आहे। पण तुम्ही म्हणजे तुमचं काय? तुमचा काय संबंध आहे या समजाशी? हरीश सर, हे तुमचं रुग्ण मी पहिल्यांदाच बघतेय। एक मिनिट हरीश सर, तुम्ही त्या दोघींच्या बाजूने आहात आणि म्हणूनच त्यांनीच तुम्हाला इकडे माझ्याकडे परत पाठवले, बरोबर ना? ते तुला काय करायचंय? हरीश सर, हळू बोला। मी जे सांगतोय ना ते ऐक। या सगळ्यातून ना बाहेर पड हा? आणि उद्या तुझं तोंड बंद ठेव, हेच तुझ्यासाठी चांगलं राहील। आता येते माझ्या ध्यानात। म्हणजे तुम्ही प्रीतम सरांना मुद्दाम अडकवलात, त्यांना वाचवण्याचं खोटं नाटक करून घरात प्रवेश मिळवलात। आधी दिशा मॅडम बाहेर गेल्या, मग दिशा मॅडम गेल्यानंतर अनुष्का मॅडम आल्या, मग तुम्ही आला। मला हे बी माहित आहे हरीश सर, तुम्ही तिघांनी मिळून नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन केला असणार। वाद झाला पारू, मी तुला शेवटचं सांगतोय, तू उद्या जर काही बोललीस ना तर तुझं हे मंगळसूत्राचं सत्य पण बाहेर पडेल। मग तुला हे घर ना कायमचं सोडून निघून जावं लागेल आणि मग तुझे आदित्य सर आणि तुझी देवी आई यांना तुला कधीच बघता येणार नाही। ह्या समजाचा विचार केलाय मी आधीच, जे होईल ते मान्य आहे मला। माझ्या मनाची तयारी झाली आहे आधीच। उद्या मला हे घर सोडून जावं लागेल कायमच। या घरातल्या माणसांसोबतचं माझं नातं संपलं, मान्य आहे मला समजा, पण तुमचा हा घाणेरडा हे तुम्ही कधीच साध्य होऊ देणार नाही। मी इकडनं गेले तर तुमच्या तिघांचं भांड फोडूनच जाईल। डोकं फिरलंय का तुझं पारू? मूर्खपणा करू नको। एक मिनिट,
इथे माझ्यासोबत येऊन बसा ना. मला ना भीती वाटते हो बॉम्बची. या ना प्लीज. या ना प्लीज. अगं मी तुझाच फॉर्म भरतोय. माझा कसला फॉर्म? आता पारू लग्न करून हरीश सोबत जाईल, मग तिच्यानंतर ब्रँड अँबॅसेडर तूच होणार ना. मग तुझा फॉर्म नको भरायला? भरा ब्रँड अँबॅसेडर आत्ताच्या आत्ता भरा फॉर्म. फायनली आमच्या घरात त्यांना समजलं म्हणायचं की ब्रँड अँबॅसेडर होण्यासाठी योग्य मीच आहे, दामिनी देवी किर्लोस्कर. मला सांगा वहिनी कधी डिक्लेअर करणार आहेत मी म्हणजे दामिनी देवी किर्लोस्कर ब्रँड अँबॅसेडर झाल्याचं? डिक्लेअर कधी करतील, म्हणजे अगदी आत्ता सुद्धा. करा ना मग. करा. काय अडचण आहे? अडचण काहीच नाहीये ग. फक्त आपली जी कोणी ब्रँड अँबॅसेडर होईल म्हणजे मी. हा, तर तिच्या जीवाला थोडासा धोका आहे फक्त. म्हणजे आत्ताचा जो बॉम्बस्फोट होता तो तिच्यासाठीच झाला होता ना. कसं आहे ना, आपले जे शत्रू आहेत त्यांनी आपल्या ब्रँड अँबॅसेडरला संपवायची सुपारी दिली आहे असं वाटतंय मला. हा नाही मला नको ब्रँड अँबॅसेडर. ते माझं नाव खोटून टाका. मी नाही होणार हो ब्रँड अँबॅसेडर. खोडलं काय माझं नाव? खोडा. मला नाही व्हायचं ब्रँड अँबॅसेडर. हा हरीश, असं का बोलतोय पारुशी? काय काय सुरू आहे इथे? नाही सर, मला ना पारूची खूप काळजी वाटत होती म्हणून तिला भेटायला आलेलो. बाकी काय? पारू, तू ठीक आहेस ना? ओके सर, ती ठीक आहे. आदित्य सर, तुम्ही इकडं कशा पायी आलात? नाही म्हणजे काही काम होतं का तुमचं? पारू, तू इतकी मोठी रिस्क कशी काय घेतलीस का? नाही सर, तसं काही बी नाही. तसं काही नाही काय म्हणतेस पारू? आज मी जो इथे उभा आहे तुझ्या समोर जिवंत, तो फक्त तुझ्यामुळे. माझं अख्खं कुटुंब तिथे शांतपणे झोपू शकतंय, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, ते फक्त तुझ्यामुळे. तू एक मेसेज केला नसता तर काय झालं असतं देव जाणे. तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांचा जीव वाचलाय पारू. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.